नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी आशिष कावळे। आज आपण आलो आहोत मुंब्रा श्रीफाटा रोडला, जो श्रीफाटा पाण्याच्या पूर्णपणे विस्तार पावसापायी भरलेला होता। आता वॉटर लॉगिंगचं काम चालू आहे, प्रशासनाचे कर्मचारी आलेले आहेत। आपण बघू शकता वॉटर लॉगिंगचं काम चालू आहे। दिवा प्रभात समितीची लोक आहेत, आपण बघू शकता। आज काल रात्रीपासून जोरदार पाऊस होता, आजही पाऊस आहेच, आपण बघू शकता। दिवा प्रभात समितीचे जे ऑफिसर्स आहेत, कर्मचारी आहेत, ते पाण्याच्या विस्ताराच्या आतमध्ये उतरून हे काम करत आहेत। आपण बघू शकतो पाणी पूर्णपणे जमा झालेलं होतं, पूर्णपणे पाण्याचा विस्तार कमी केलेला आहे। आपण बघू शकता वॉटर लॉगिंगचं बऱ्याच मोठ्या प्रमाणे काम चालू आहे। पाऊस थांबायचं नाव नाही घेते। सर, तुम्हाला असं वाटतं प्रशासन कुठे कमी राहिलंय? फक्त आपला ठाणा जिल्ह्यामध्ये आज मुख्यमंत्री आहेत, हा वारंवार म्हणजे आपण घटना बघत आहे, पाऊस पडला जोरात हे सगळं ब्लॉक होऊन जातं। मी नेहमी बोलतो की आमचा दिवा ठाण्यात आहे, ठाणा दिव्यात आहे, पण दिव्यात ठाणा दिसत नाही। ठाण्यात जो काय प्रमाणात विकास झालेला आहे तो दिवा शेड विभागात दिसत नाही आहे। आणि इकडे फक्त इलिगल कामाचे हप्ते वसूल करायचे, इथले नाले जे तुंबलेले ते उघडे करायचे नाही, या रस्त्याच्या ठेकेदारांकडनं पैसे घेऊन त्यांच्यावर वचक नाही आहे। आम्ही कित्येक वेळा या रस्त्याची पाहणी केली, इथे जो पाणी साठतो हा झाला कल्याण शिरपटा रोड झाला, इव्हन आपला दहिसरचा, याला सगळ्यात जास्त काटेकोटे रस्ते आहेत। हे रस्ते बनवताना याचे कल्वर्ट्स वगैरे त्यांनी व्यवस्थित केलं तर पास झाले, असे मोठे मोठे नाले आहेत, बाजूला खाडी आहे, पाणी जायला जागा आहे, परंतु त्याचं नियोजन केलं नाही आणि याचं 100% दायित्व जातं प्रशासन आणि रस्त्यांचा कारभार सांभाळणाऱ्या एजन्सी। आणि आपल्याला म्हणजे असं वाटत नाही का की म्हणजे सगळं थांबलं पाहिजे, इनलिगल कन्स्ट्रक्शन ज्याच्यामुळे पाण्याचा प्रसाव, का आता बऱ्याच प्रमाणे मोठे कॉम्प्लेक्स उभे राहत आहेत। दिवाशी रोडला पण आपण बघाल तर बरेचसे नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत, चांगले कॉम्प्लेक्स येतात। लोकांची मेंटॅलिटी बदलत चालली आहे की अनधिकृतमध्ये रोज जीव धोक्यात धरून सतत कारवाईची तलवार ठेवण्यापेक्षा या गोष्टी सुधारल्या तर चांगल्या आहे, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ जाईल ना। या गोष्टी कुठेतरी थांबवून एक नवीन जी सुरुवात झाली ती सुरुवात एकीकडे होताना दिसते, परंतु या गोष्टी थांबत नाही। मला वाटतं या कुठेतरी अनधिकृत बांधकामं किंवा हे जे असं दुर्लक्ष केलं जातोय, या गोष्टी थांबल्या तर याचा विकास होईल ना। एकीकडे विकास होतो आणि एकीकडे हे अनधिकृत कामं पण चालतात, तर अशाने विकास नाही होणार या भागात। पण आपल्याला निधीमध्ये भेटली होती की त्यामध्ये रस्त्यांची कामं, रोड वाइंडिंगची कामं होती, तर मग निधी प्रकार म्हणजे व्यवस्थित वापर केला नाही आहे किंवा वापर झाला नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर बरोबर नव्हते? कॉन्ट्रॅक्टर बरोबर नाही आहे आणि ते बरोबर यासाठी नाहीत की ते अधिकाऱ्यांना पैसे देत आहे। या रस्त्यांचे कल्वर्ट झाले नाही, रस्त्याची क्वालिटी चांगली नाही, याचं काम बघायचं काम कोणाचं? इंजिनियर्सचं ना, पालिकेच्या, ते हप्ते घेतात, त्यामुळे ही कामं अशी चाललेली आहेत। यानं एका दिवशी ते खड्ड्यात आणून बसवलं किंवा या गटारात बुडवलं ना तर हे वटणीवर येतील, त्याशिवाय येणार नाही। आपण बघितलं राजू पाटील साहेब आपल्यासोबत होते, प्रशासनाने कुठेतरी दुर्लक्ष केले, रस्ते बांधताना, रोड वाइंडिंगची कामं होताना, गटराचा जो जे पाणी वाहण्याचं गटरचं काम होतं ते व्यवस्थितपणे झालेलं नाही आहे।